हरिओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 31. ऐसे यया सुखपणे नाही किरू दुःख होणे, मा सुख हे गणणे सुखाशी काई. अर्थात आत्मपरब्रह्मावस्थेत कधीही दुःख नसते. यामुळे त्या अवस्थेला सुख असे म्हणता येत नाही. आपण जेव्हा तहानेने व्याकुळ झालेलो असतो आणि त्यानंतर आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा आपल्याला सौख्य मिळते. परंतु ज्याला तहान लागलेली नाही अशाला जर आपण पाणी प्यायला दिले तर त्याला त्यामुळे सुख मिळणार नाही. किंवा जेव्हा कष्ट, पीडा, त्रास या दुःखामधून सुटका होते तेव्हा तेथे सुख मिळते. किंवा एखादी गोष्ट वापरल्यावर जेव्हा सुख मिळते त्यावेळी ती वस्तू वापरायला मिळावी अशी आपली सुप्त इच्छा तृप्त होत असते आणि त्यामुळे सुख मिळते. किंवा एखादी वस्तू आपण वापरत असतो आणि त्याच प्रकारची वस्तू आपल्याला वापरायला मिळते आणि त्यावेळी आपल्याला सुख मिळते, कारण आपण वापरत असलेल्यापेक्षा आता वापरत असलेली वस्तू जास्त उत्तम दर्जाची असते. किंवा आपल्याला एखादा नातेवाईक, ओळखीची व्यक्ती एखादी वस्तू आणून देते आणि आपण ती वस्तू वापरतो, तथापि येथे आपल्याला उपकाराची भावना असते. आता तीच वस्तू आपल्याला आपला मुलगा आणून देतो. आपण ती वस्तू वापरतो परंतु त्यात उपकाराची भावना नसते. आता आपल्याला त्या वस्तूच्या वापराचे सुख मिळते. ही सर्व भिन्न भिन्न उदाहरणे देऊन सांगायचा मुद्दा असा आहे की सुख हे दुःखाच्या पार्श्वभूमीवर उभे असते. सुख मिळायला त्या अगोदर दुःख झालेले, झेललेले असले पाहिजे तरच सुख मिळू शकते. आपल्याला भूक मुळीच लागलेली नसते, तथापि केवळ दुपारचा 1 वाजलेला असतो म्हणून आपण जेवतो. अशा वेळी त्या जेवणामुळे आपल्याला सुख मिळत नाही. एक नित्य कार्यक्रम म्हणून आपण जेवण घेतलेले असते. परंतु जेव्हा कडकडून भूक लागलेली असते आणि त्यानंतर जेव्हा आपण जेवतो तेव्हा त्या जेवणामुळे आपल्याला सुख मिळते, कारण त्याआधी भूक लागलेल्यामुळे दुःख झालेले असते. येथे माऊली सांगत आहेत की आत्मपरब्रह्मावस्थेत कधीही दुःख नसते. आत्मपरब्रह्मावस्थेत आपण अशा काही अवस्थेत स्थित झालेलो असतो की तेथे दुःखाची निर्मिती होणे हेच शक्य नसते. यामुळे त्या अवस्थेत सुख मिळत नाही. अशा या अवस्थेत आपण सुख आणि दुःख या पलीकडे, यांच्या अतीत गेलेले असतो. तेथे जे काही मिळते तो सच्चिदानंद, कैवल्यानंद असतो. ती आत्मावस्था असते. यामुळे जे मिळते ते अंतस असते. तेथे बाह्य भौतिकाचा काहीही संबंध नसतो. तेथे भावातीत अवस्था असते. तेथे सर्वस्वाचा अभाव असतो. यामुळे आपले मनस्वास्थ्य उत्तम असते, कारण त्या अवस्थेत मनाला काहीही काम नसते. ती अवस्था मनाला स्वतःचे स्वतः काम करण्यासाठी अनुकूल नसते. यामुळे मन जीवात्म्याच्या सेवेला रुजू होते. मन निष्प्रभ झालेले असल्यामुळे आपण मौन होतो, सर्वस्वापासून दूर होतो, निरीच्छ होतो. आता आत्मब्रह्मावस्थेत जे काही असते त्याला आपण सुख असे म्हणू शकत नाही आणि यामुळे त्याला आपण दुःखही म्हणू शकत नाही. ती अवस्था सुख आणि दुःख यापेक्षा निराळी असते. तीच आत्मपरब्राह्मी अवस्था असते. यामुळे या अवस्थेला आपण शब्दबद्ध करू शकत नाही. याला सच्चिदानंद, कैवल्यानंद असेही म्हणू शकत नाही. जीवात्मा याच्याही पार झालेला असतो. जीवात्म्याने याचसाठी 84 लक्ष योनींची यात्रा केलेली असते. ती अशा प्रकारे संपन्न होते आणि सायुज्य मुक्तीचा मार्ग मोकळा होतो.
ओवी क्रमांक 32. म्हणून सदसदत्वे गेले, चिदचिदत्वे मावळले, सुखासुख झाले काही ना की. अर्थात अशा प्रकारे सत असत निवळले, चिन्मात्र मावळले, सुखदुःख नष्ट झाले, शून्यावस्थेत आत्मपरब्रह्मावस्था स्थित झाली. माऊली सांगतात की मागील 3 ओव्यांमधून जे सांगितले त्यांच्या पार कैवल्य प्रशांतता प्राप्त होऊन शून्यावस्था प्राप्त होते. सत्य आणि असत्य हा भावही निवळून जातो. जर मी आहे तर तेथे अस्त्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर मी आहे तर तेथे असत्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर मी आहे तर त्यात सत्य असे म्हणण्यासारखे काहीही नाही. यामुळे सत्य आणि असत्य ही निवळून जातात. सच्चिदानंद कैवल्यानंद अवस्था हीच नित्याची झाल्यामुळे त्यात सांगण्यासारखे काहीही नाही. जसे दररोज 4 चाकीमधून प्रवास केल्यावर त्या 4 चाकीच्या भावना नष्ट होतात, याचप्रमाणे सच्चिदानंद कैवल्यानंद हीच नित्य अवस्था झाल्यामुळे या भावना बोथट होतात, मावळतात. आपण या पलीकडे स्थिर होतो. सुखदुःख असे मूलतः काहीही नसते, तो तर मनाचा खेळ असतो. आता मन जीवात्म्याच्या सेवेला रुजू झालेले असल्यामुळे सुखदुःखातीत शून्यावस्था प्राप्त होते. माऊली म्हणतात की या योगे आपण कैवल्यात प्रशांततेत परम मौन होतो. याची प्रगाढता सखोलता परिणिती म्हणजे ती परम शून्यावस्था प्राप्त होते. यातील सर्वोच्चता म्हणजे पूर्णावस्था प्राप्त होते. परम शून्यामधून आरंभलेली वैश्विक यात्रा अशा प्रकारे परम शून्यावस्थेत पूर्णत्वाला संपन्न होते. ओवी क्रमांक 33. आता द्वंद्वाचे लवचक, सांडुनी दुणीचे कंचुक, सुख मात्रची एक स्वये आधी. अर्थात आता द्वंद्वाचा पोकळपणा नष्ट होतो. दुहीचे वस्त्र टाकून शून्यावस्थेत एकमेव आत्मपरब्राह्मी अवस्था स्थिर होते. आता सत्य आणि असत्य, सुख आणि दुःख अशा अनेकानेक द्वंद्वांचा परस्पर विरुद्ध छेद जातो. द्वंद्वाची दोन्हीही टोके सारखीच विष असतात. काट्याने काटा काढला जातो, तेथे पोकळी निर्माण होते आणि त्यात सच्चिदानंद कैवल्यानंद उरते. येथेही पुन्हा आपण आणि सच्चिदानंद कैवल्यानंद हे दुहेरी वस्त्र निर्माण होते, द्वंद्व निर्माण होते. तेही फेडले जाते, ते शून्यावस्थेत नष्ट होते. आता उरते ते असते कैवल्य, प्रशांतता, परममौन. ही स्वयं अवस्था असते. यामुळे या कैवल्य, प्रशांतता, परममौन अवस्थेची आपल्याला स्वतःला जाणीव नसते. ओम असा महादिव्य ध्वनी होईपर्यंत आत्मपरब्रह्माला तरी स्वतःची जाणीव कोठे होती? हीच ती आत्मपरब्राह्मी अवस्था असते. यामधून साक्षात्कार होतो, दर्शनयोग प्राप्त होतो. हरिओम.